मी तर सांगेल की ॲज अ इंटेरियर डिझायनर तुम्ही इंटेरियर डिझायनरला तुमच्या घराचं काम देऊच नका. तुमच्या घराचं काम तुम्ही त्याला दिलं म्हणजे तुम्ही फसले 100%. काय मी तर सांगेल 200% फसले. अभिषेक मी तर सांगेल हे पॅकेज सिस्टीम स्कॅमच आहे. म्हणजे जो कोणी पॅकेज देतो तो स्कॅमच करायला बसला आहे. सारे जण इंटिरियर डिझायनरला तर हायर करतातच, पण त्यानंतर ते कुठेतरी फसतात की ते इंटिरियर डिझायनर चांगलं काम करत नाही आहे किंवा मधूनच सोडून गेला आहे. हा सगळ्यात मोठा जो पॉईंट आहे जिथे सगळ्यात जास्त क्लायंटचा पैसा वेस्ट जातो, वेस्ट म्हणेल मी, तो म्हणजे सगळ्यात मोठा जिथे सगळ्यात मोठी फसवणूक हे क्लायंटची होते. कोटेशनमध्ये क्लायंट कधी पण अमाऊंटचा कॉलम बघत असतो, सायझेस कधीही बघत नाही. जनरली कसं असतं की इंटेरियर डिझायनर सांगतो की सर आपण 70वाला प्लाय लावू, पण होतं असं की तो परचेस करून जे साईटवरती टाकलेलं असतं ते 50चाच प्लाय असतो. लॅमिनेटमध्ये जिथं सगळ्यात मोठा स्कॅम आज होतो आहे, 1 mm शीट नो डाऊट 1600-1700च्या अबोव भेटते आणि 0.8ची शीट नो डाऊट 600-700 रुपयाला भेटते. म्हणजे डबलचा डिफरन्स आहे. तर 1 mm आणि 0.75 किंवा आपण 8 म्हणू, ह्यामधला जो डिफरन्स आहे तो खूप मिनिमम आहे, ते विजिबल होत नाही. तिथे सगळ्यात जास्त आणि सगळ्यात मोठा स्कॅम लॅमिनेटमध्ये होतो. इंटेरियर डिझायनर इथे चाल करतात. चाल अशी करतात की सर हे असं असं आहे आमचं कोटेशन, त्याच्यावरती तुम्ही जर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं तर 18% एक्स्ट्रा GST लागेल. क्लायंटने 18% वाचवण्याच्या नादात त्याला कॅश पेमेंट दिलं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत आदेश सर. सर फर्स्ट ऑफ ऑल तर एक नवीन स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. माझा हा पहिला इंटरव्ह्यू आहे आणि मला खूप छान वाटतं आहे. थँक्यू सो मच AB इंटरव्ह्यू मराठीने मला इन्व्हाइट केलं. की इंटिरियर डिझायनर का हायर करावा किंवा इंटिरियर डिझायनरची खरंच गरज आहे का? काय सांगाल, तुम्ही पण एक इंटिरियर डिझायनर आहात. तो मी शॉर्टमध्ये सांगेल, मी फर्स्ट इयर जॉब रोलमध्ये काढला आहे. इंटिरियर डिझाईन ॲज अ इंटिरियर डिझायनर माझा रोल होता. नंतर मी 2023मध्ये 1 तारखेला माझं स्वतःचं ऑफिस टाकलं. रेंटेड होता. मग मी बरेचसे प्रोजेक्ट्स केले, त्याच्यातून अर्निंग केली आणि मी एक स्वतःचं ऑफिस घेतलं आणि आज मी स्वतःचं ऑफिस माझ्या नावावरती जो आहे तो चालवतो आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर मी जे पण कोणी इंटिरियर डिझायनर असतील त्यांना आधीच सॉरी म्हणतो, कारण आपला जो इंटरव्ह्यू असणार आहे खूप निगेटिव्ह पॉईंटने असणार आहे ॲज अ इंटेरियर डिझायनर. म्हणजे ज्यामध्ये जे काही लूप होल्स आहेत मी ते एक्सप्लोअर करणार आहे. माहीत नाही किती इंटेरियर डिझायनरला ते आवडेल नाही आवडेल, पण नो डाऊट मला माझ्या जे काही कम्युनिटी आहे त्यासाठी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाडण्यासाठी हा इंटरव्ह्यू महत्त्वाचा आहे. मी तर सांगेल की ॲज अ इंटेरियर डिझायनर तुम्ही इंटेरियर डिझायनरला तुमच्या घराचं काम देऊच नका. तुमच्या घराचं काम तुम्ही त्याला दिलं म्हणजे तुम्ही फसले 100%. काय मी तर सांगेल 200% फसले. त्याच्या मागचा रिझनच तो आहे की इंटिरियर डिझायनर म्हणजे काय, तो तुमचा घराचं डिझाईन बनवणार आहे, त्याला आपण डिझायनर म्हणतो. आता जो काम करणार आहे तो कॉन्ट्रॅक्टर आहे. कॉन्ट्रॅक्टर आणि डिझायनर हे दोघांचं जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन करतायत तर खिचडी तुम्हीच केली आहे. त्या केसमध्ये तुमच्यासोबत जे काही घटना होतील, जे काही डिस्प्यूट्स होतील, नो डाऊट तो इंटेरियर डिझायनर आणि तुम्ही दोघंजण फेस करणार आहात. अभिषेक मी तर सांगेल हे पॅकेज सिस्टीम स्कॅमच आहे. म्हणजे जो कोणी पॅकेज देतो तो स्कॅमच करायला बसला आहे. रिझन सांगतो तुम्हाला स्पष्ट, जे काय क्लिअर कट. आता मी सपोज तुम्हाला घर बनवायचं आहे, तुम्ही माझ्याकडे आलात, तुम्ही सांगणार माझ्याकडे 5 लाखाचंच बजेट आहे, तुम्ही सगळं करून द्या, एंड टू एंड फर्निचर, इलेक्ट्रिकल, POP, प्लंबिंग सगळं. सर आज मी पण कमवायलाच बसलो आहे, मला काय मटेरियल फुकट येणार नाही आहे, लेबर फुकट येणार नाही आहे. जे काही अमाऊंट ज्या मटेरियलला लागणार ती लागणारच आहे. मला जर 5 लाखात तुमचं सगळं काम करून द्यायचं आहे तर नो डाऊट मला जे काही मटेरियल त्याच्यामध्ये बसतं आहे तेवढंच द्यावं लागेल. ॲट द एंड तुमच्या मनाने तुमचं घर नाही बनणार, माझ्या मनाने तुमचं घर बनणार आहे. स्ट्रेट फॉरवर्ड. म्हणजे माझं असं मत आहे की जे लोक पॅकेज सिस्टीमने काम देतात तर क्लायंट म्हणेल ते मटेरियल नाही वापरणार. इंटिरियर डिझायनर किंवा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो म्हणेल त्या हिशोबानेच तुम्हाला मटेरियल घ्यावं लागेल. याला पॅकेज सिस्टीम म्हणतात माझ्या भाषेत. आणि सर मी अजून एक बघितलं आहे की खूप सारे जण इंटिरियर डिझायनरला तर हायर करतातच, पण त्यानंतर ते कुठेतरी फसतात की ते इंटिरियर डिझायनर चांगलं काम करत नाही आहे किंवा मधूनच सोडून गेला आहे.
खूप सारे प्रॉब्लेम्स मी बघतो आज. ह्या बाबतीतला माझा एक्सपिरियन्स असा आहे की जसं की क्लायंटने पॅकेज सिस्टीमवरती एक डन केलं इंटेरियर डिझायनर. झालं असं की मटेरियल इंटेरियर डिझायनरच्या हिशोबाने त्याच्या घरी आला, ते यूज वगैरे केलं. 6 महिन्यातच प्रॉब्लेम यायला स्टार्ट. मग प्रॉब्लेम आला, मग सर्व्हिस नाही भेटली, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात पॅकेज सिस्टीममध्ये. दुसरं, पॅकेज सिस्टीममध्ये तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला काहीच भेटत नाही. तुम्हाला सर्व्हिस जी एक्सपेक्टेड आहे, जसं की तुमचं सुपरविजन म्हणा किंवा कॉर्डिनेशन म्हणा किंवा एक आपण कस्टमाइज वेगळं काहीतरी करायचं, तर ह्या गोष्टी तुम्हाला करता येत नाही. तसं फिक्स रेशो आहे. बघा कसं आहे, एक ट्रेंड असतो तुमचा. बॉक्समध्ये सपोज तुम्ही किचनच घ्या, एकतर सगळे लॅमिनेटमध्ये करणार, ॲक्रेलिकमध्ये करणार, म्हणजे हेच चालू आहे. त्याच्यामध्ये वेगळं काही असं मटेरियल जसं की मेम्ब्रेन मटेरियल आहे, PU आहे, डिको आहे, तर अशा ज्या गोष्टी आहेत जे इंटेरियर डिझायनर पॅकेज सिस्टीममध्ये सांगतच नाही. म्हणजे नवीन गोष्ट, कॉस्ट वाढते, तर नवीन गोष्टी तुमच्या घरात ट्राय होत नाही किंवा नवीन गोष्ट बनत नाही, असं तुम्ही म्हटलं तरी चालेल. ओके, तर माझा एक्सपिरियन्स असा आहे की इंटेरियर डिझायनर तुमचं काम का सोडतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे हे जिथे मध्ये आलेत तर भावाभावामध्ये भांडणं होतात, हे तर क्लायंट आणि इंटेरियर डिझायनर आहेत. हां, तर आता दुसरं, तुम्ही जे काही ठरवलं आहे काम, ते सोडून तिसरं गोष्ट बनवायला लावताय, तर तुम्हाला पैसे एक्स्ट्रा लागणार आहे. किंवा एखादी गोष्ट बनवली डिझाईनप्रमाणे, सगळं 3D प्रमाणे, पण तुम्हाला साईटवरती नाही आवडली, ते तुम्हाला तोडून परत बनवायची आहे, तर पैसे एक्स्ट्रा लागणार आहे. क्लायंट यासाठी मेंटली प्रिपेअरच नाही आहे की बाबा मला काम तोडून बनवायचं आहे तर मला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील, किंवा काम मी वाढवतो आहे तर त्यासाठी एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील. त्या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट्स होतात. अजून एक ठिकाणी कॉन्फ्लिक्ट्स होतात की जिथे कस्टमर जास्त लक्ष देतो साईटवरती, रोज येणार, बघणार, कार्पेंटरला म्हणा ये ऐसा क्यों हुआ, वो वैसा क्यों हुआ, म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा तो कार्पेंटर स्वतः इरिटेट होतो. इंटेरियर डिझायनर सोडा, कार्पेंटरच पळून जातो. माझ्या केसमध्ये झालं आहे. असं ॲक्च्युली नाही व्हायला पाहिजे क्लायंटच्या साईडने पण. हां, काही इंटेरियर डिझायनर असतात की ज्यांना इच्छाच नसते करायची, तर मग ते हेच करत असतात, काम घेतात, पैसे कमवून म्हणजे घेऊन टाकतात आणि पळून जातात. असे पण खूप सारे इंटेरियर डिझायनर्स आहेत. बेसिकली माझा जो एक्सपिरियन्स आहे, आता आयफोन मोबाईल याची पण कॉपी बनते, बरोबर? तसंच सेम आमच्या फील्डचं आहे. प्रत्येक गोष्टीची कॉपी आहे. तुम्हाला पण प्रत्येक गोष्टी चेक कशी करायची, हा गायडन्स जो इंटेरियर डिझायनर देईल, बेसिकली तुम्ही त्याच्यासोबत जा. म्हणजे म्हणायचं काय आहे की क्वालिटी ऑफ मटेरियल हे तुम्ही स्वतः चेक केलं पाहिजे. तुम्ही कोणाच्या भरोश्यावर नाही काम केलं पाहिजे. तुम्ही बघा, गव्हर्नमेंट आता कोणत्या पण कंपनीला जेव्हा काम करायला सांगते तेव्हा लायसन देते. लायसन नंबर असतो प्रत्येक याच्यावर. साधं तुम्ही दुधाची पिशवी आणता त्याच्यावरती डिटेल्स असतात, BIS म्हणा किंवा अजून कोणते FSIचं लायसन फूडवरती असतो. म्हणजे साध्या गोष्टीवरती लायसन्स आहेत, तर तुम्ही मग इंटेरियर फील्डमध्ये का चेक करत नाही? तुमची फ्रॉड कसं काय होणार? होणारच नाही. तुम्ही जर चेक केलं ह्या गोष्टीच तेव्हा. हां, नो डाऊट काही ठिकाणी तुम्ही किती जरी रिसर्च केलं तर ते तुम्हाला नाही जमत. हां, पण त्या केसमध्ये तुमचा इंटेरियर डिझायनर तेवढा तज्ज्ञ असायला पाहिजे की तो जो सांगेल तो मटेरियल खरंच चांगलं पाहिजे, तेवढा ट्रस्ट तुम्ही पण ठेवला पाहिजे. इंटेरियर डिझायनर कोणत्या प्रकाराने पैसे कमवतात? म्हणजे पॅकेज, जसं तुम्ही सांगितलं की जी पॅकेज सिस्टीम आज आहे, इंटेरियर डिझायनर पॅकेजने एक काम घेतात. सो असे कुठले ट्रिक्स ते वापरतात जेणेकरून ते कुठून कमिशन? तर बघा, जग जाहीर आहे, टायअप्स हे तर सगळ्यांना माहितीच आहेत. इंटेरियर डिझायनरचे कुठे टायअप्स असतात तिथून त्यांना अर्निंग सोर्स होते. नो डाऊट लिगली ते कमवू शकतात, जसं की डिझायनिंग असेल, सुपरविजन असेल किंवा साईटचे व्हिजिट्स असतील तिथून. पण हे सोडलं तर कमिशन हा सगळ्यात मोठा जो पॉईंट आहे, जिथे सगळ्यात जास्त क्लायंटचा पैसा वेस्ट म्हणेल मी, तो म्हणजे की टायअप्स आणि कमिशन. त्याच्यामागे 2 रिझन असू शकतात. एकतर तो इंटेरियर डिझायनर जर चांगला असेल तर तो त्याच्याकडे का नेतो आहे, तर त्याच्याकडे क्वालिटी चांगली भेटते, त्याच्याकडे व्हॅलिड प्रोडक्ट भेटतो आहे, जे तुम्ही टेस्ट करू शकतात, जे तुम्ही इन्स्पेक्ट करू शकतात. किंवा रिझन नंबर 2, तिथं त्याची सेटिंग आहे. मोस्ट प्रोबेबली 90% इंटेरियर डिझायनरची सेटिंग असते.
10% ज्यांना वाटतं की नाही घर समोरच्याचं चांगलं व्हावं, त्यामुळे ते चांगल्या दुकानात ते तुम्हाला रिकमेंड करतात. नाही सर, इथे प्रोडक्ट चांगला आहे, तुम्ही चेक करून घ्या, त्याच्यावरती BISचा स्टॅम्प आहे, CML नंबर ज्याला म्हणतो ते स्टॅम्प आहे, ते तुम्ही BISच्या गव्हर्नमेंटच्या ॲपमध्ये टाका, तुम्हाला लगेच समजेल काय क्वालिटी आहे. स्वतःहून सांगतात. 10% इंटेरियर डिझायनर, 10 म्हणजे आहेत बरेच इंटेरियर डिझायनर ते सांगतात. हां, नो डाऊट नवीन इंटेरियर डिझायनर आहे किंवा ज्यांना फक्त पैसा कमवायचा आहे. 2 प्रकारे काम होतात, एक तर पैसे कमवायसाठी आणि एक नाव कमवायसाठी. जे पैसे कमवणारे आहेत ते तुम्हाला कधीच सांगणार नाही की सर असं असं चेक केलं जातं, असं असं इन्स्पेक्ट केलं जातं. आणि ज्यांना नाव करायचं आहे ते आधी तुम्हाला सांगणार सर 11 रुपयाची गोष्ट ना 12 द्या, पण चांगली गोष्ट घ्या. ओके, याच्यात टॉप सिक्रेट एक असा आहे की जेव्हा कोणी असं काम घेतं आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये, तर जनरली क्लायंटला थिकनेसबद्दल काहीच माहीत नसतं. जरी क्वालिटीबद्दल माहीत असेल तर थिकनेसबद्दल काहीच माहीत नसतं. प्लायचं म्हटलं तर जनरली कसं असतं की इंटेरियर डिझायनर सांगतो की सर आपण 70वाला प्लाय लावू, पण होतं असं की तो परचेस करून जे साईटवरती टाकलेलं असतं ते 50चाच प्लाय असतो. दुसरं अजून एक जिथं आपण लूपहोल म्हणू शकतो की लॅमिनेटमध्ये जिथं सगळ्यात मोठा स्कॅम आज होतो आहे, 1 mmची शीट नो डाऊट 1600-1700च्या अबोव भेटते आणि 0.8ची शीट नो डाऊट 600-700 रुपयाला भेटते, म्हणजे डबलचा डिफरन्स आहे. तर 1 mm आणि 0.75 किंवा आपण 8 म्हणू, ह्यामधला जो डिफरन्स आहे तो खूप मिनिमम आहे, ते विजिबल होत नाही. तिथे सगळ्यात जास्त आणि सगळ्यात मोठा स्कॅम लॅमिनेटमध्ये होतो. इन केस जर त्याने काम फक्त पॅकेज सिस्टीमवरती घेतलं आहे तर नो डाऊट एका 2 BHKसाठी एक 30 शीट अंदाजे जातात. 1 mm इंटरनल शीट्स आणि बाहेरचे नाही काही म्हटलं तरी 20 शीट लागतात, म्हणजे 50 शीट. 50 इंटू डायरेक्ट तुम्ही 1000 रुपये जरी केलं तर तेवढा प्रॉफिट तो फक्त आणि फक्त लॅमिनेट मागे काढतो. फक्त थिकनेस कमी करून इतका जबरदस्त. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं प्लाय झाला तुमचा. प्लायमध्ये तर तो सरळ स्ट्रेट फॉरवर्ड 20 रुपीज स्क्वेअर फीट काढतो आहे. त्याच्यानंतर लॅमिनेट झालं. त्याच्यानंतर हार्डवेअरमध्ये पण सेम स्कॅम्स होतात. जसं की ब्रँडमध्ये जसं मी सांगितलं कॉपी ब्रँड्स येतात, म्हणजे ब्रँड्समध्येच हेटिचमध्ये पण 2 प्रकार येतात. थोडीशी चेंज असेल किंवा असं काही असेल तर मग ते त्याच्यामध्ये होतात. अजून एक सगळ्यात मोठा जिथे सगळ्यात मोठी फसवणूक हे क्लायंटची होते, कोटेशनमध्ये क्लायंट कधी पण अमाऊंटचा कॉलम बघत असतो, सायझेस कधीही बघत नाही. होतं काय की किचनची सपोज कॅबिनेट आहे, जिथं जागा सपोज 8 फूटची आहे, तर मुद्दामून कोटेशनमध्ये 7 फूट केलेलं असेल आणि 7 फूट इंटू समथिंग XYZ, तर ऑब्व्हियसली कोटेशन कमी येणार. काम त्याला भेटलं आहे पॅकेजमध्ये, तो क्लायंटला सांगणार मिडलमध्ये कुठेतरी किंवा सर तुमचा आधी 7 फूट होता बघा कोटेशनला सिग्नेचर आहे आणि नंतर वाढलं आहे. म्हणजे असे बारीक बारीक गोष्टी आहेत जिथे क्लायंट कधीच लक्ष देत नाही आणि अशा प्रकारे फसवणूक हे इंटेरियर डिझायनर आजकाल करत आहेत. एक साधारण 6 महिने आधीचा एक्सपिरियन्स आहे माझा की असं झालं होतं की एका क्लायंटने काम दिलं होतं इंटेरियर डिझायनरला. त्याने प्लाय वगैरे सगळं आणून टाकलं. नो डाऊट 70चा प्लाय होता, 50चा आणून टाकला. जे काही मटेरियल होतं त्याने आणून टाकलं आणि काहीतरी 2-1 लाख रुपये का 3 लाख रुपये समथिंग त्याने घेतले होते. आणि तो दुसऱ्या दिवशी म्हणजे जसा प्लाय टाकला दुसऱ्या दिवशीपासून फोन बंद करून गायब होता, स्ट्रेट फॉरवर्ड. 8 दिवसानंतर म्हणजे समथिंग क्लायंटचं पेशन्स सुटलं. क्लायंटने मला कॉल केला, मी तिकडे गेलो, मी इन्स्पेक्ट केलं मटेरियल किती आहे काय. ऑलरेडी मटेरियल तर कमीच होता, पण स्टील ते सुद्धा व्यवस्थित दर्जाचा नव्हता. बेसिक मटेरियल जे पण म्हणतो लो क्वालिटी, ते मटेरियल त्याने टाकलं होतं तिथे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की त्याने आता क्लायंटने सगळ्यात मोठी चूक कुठे केली, आता तो पोलीसकडे पण जाऊ शकत नव्हता. त्याच्यामागचं रिझन सांगतो. झालं असं की इंटेरियर डिझायनर इथे चाल करतात. चाल अशी करतात की सर हे असं असं आहे आमचं कोटेशन, त्याच्यावरती तुम्ही जर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं तर 18% एक्स्ट्रा GST लागेल. क्लायंटने 18% वाचवण्याच्या नादात त्याला कॅश पेमेंट दिलं.
कॅश पेमेंट दिला, तो घेतलं आणि गायब झाला. प्रूफच नाही. त्याच्यात मी त्यांची काय हेल्प करणार किंवा पोलीस पण त्यांची काय हेल्प करणार. ते क्लायंट हेल्पलेस होते. त्यांना मी म्हटलं ठीक आहे, जे झालं ते ठीक आहे. मी त्यांना एक चांगला कार्पेंटर माझा दिला. त्यांना म्हटलं सर तुमची अशी कंडिशन आहे की माझी पर्सनल इच्छा नाही की तुमच्या कामात कमवावं म्हणजे काहीच, पण हां तुमचं काम पण झालं पाहिजे. जे मटेरियल व्यवस्थित होतं ते मटेरियल आपण तिथं यूज केलं आणि जे लागतं एक्स्ट्रा ते नो डाऊट क्लायंटला ते बिअर करावं लागलं लॉस, आणि त्यांनी ते आणून दिलं. नो डाऊट ते पण 1-1.5 महिन्यात 2 महिन्यात ते प्रोजेक्ट संपलं आणि हॅप्पीली त्यांना हँडओव्हर पण आम्ही दिलं. नो डाऊट अजून सगळ्यात महत्त्वाची जी चूक मी केली आहे या पॉईंट्समधलं, तर हे मी पण इनिशियल स्टेजमध्ये चूक केली आहे. जसं की 70चा प्लाय मी क्लायंटला सांगितला आणि मी 50चा प्लाय त्यांना दिला. ही चूक मी एक्सेप्ट करतो आणि त्यासाठी मी आज पण गिल्ट आहे किंवा मी कुठेतरी क्लायंटला ह्या गोष्टीसाठी फसवलं. पण नो डाऊट ते जसं जसं डेज पुढे जातात आपण थोडंसं समजदार होतो असं म्हणायला काही हरकत नाही. आता कुठेतरी मला पण असं वाटलं की बाबा आपण कुठेतरी चुकतो आहे या फील्डमध्ये, म्हणजे जे आपण कामाची करण्याची पद्धत आहे तीच ॲक्च्युली चुकीची आहे. म्हणून ॲक्च्युली मी ही पद्धत पूर्णपणे ड्रॉप करून एक नवीन सिस्टमने मी एक म्हणजे एक मॉडेल बनवलं आहे, ज्या हिशोबाने मी आता पुढे याच्यावरती काम करणार आहे. पाहिलं असं आहे की तुमची जी काम करण्याची पद्धत आहे थोडी वेगळी आहे. तुम्ही पॅकेज थ्रू काम करत नाहीत, तुम्ही डायरेक्टली तुमचे बिझनेस मॉडेलच वेगळे आहे खरं तर. सो त्या बिझनेस मॉडेलबद्दल काय सांगा. तो मी एक बिझनेस मॉडेल जो माझा इंटेरियर फील्डसाठी जो इंडस्ट्रीसाठी पूर्ण चांगला आहे ते मी बनवला असा आहे की त्यामध्ये आधी तर क्लायंटचं डिझाईन्स आपण करून द्यायचं आहे. त्यानंतर क्लायंटला आपण एक अशी सर्व्हिस लॉन्च करून द्यायची आहे ज्याच्यामध्ये तो व्यक्ती बिझी आहे तरी पण त्याचे कामं होतील. नो डाऊट जे पैसे कमीत कमी लागतील त्याच पैशामध्ये. तर ती सर्व्हिसचं नाव आहे सुपरविजन सर्व्हिसमध्ये काय आहे की तुमच्यासाठी तुमच्या साईटसाठी एक माणूस माझ्या आणि तुमच्यामध्ये असतो. तो काही जरी गोष्टी लागली, जसं की खिळा जरी लागला तरी तो तुम्हाला आणून देईल. ज्या किमतीला मला खिळा भेटायचा म्हणजे होलसेल रेटमध्ये त्याच किमतीला तुम्हाला भेटला पाहिजे. तर हे सर्व्हिस त्याच्यामध्ये म्हणजे सॉल्व होतं आहे, तो प्रॉब्लेम त्याच्यामध्ये सॉल्व होतो आहे. कमिशन हा रोल याच्यामध्ये येत नाही. ठीक आहे. तर आता तुम्हाला राहिला खेळाचा प्रश्न. त्याच्यानंतर तुमचं असेल इन्स्पेक्शन. बाबा चला सुपरविजन झालं, काय मटेरियल लागतं आहे तो आणून देईल. आता बघणार कोण की जे मटेरियल आलं आहे ते व्यवस्थित आलं आहे का नाही किंवा कोणत्या दर्जाचं काम होतं आहे ते कोण बघणार. त्यासाठी मला थांबायचं आहे का? तर नाही. त्यासाठी इंटेरियर डिझायनर म्हणजे मी स्वतः ते इन्स्पेक्शन स्वतः बघणार. तेव्हा काय मटेरियल आलं ते योग्य आहे की नाही किंवा ते कसं वापरायचं आहे आणि कोणत्या दर्जाचं काम होतं आहे ते मी बघणार. त्याला आपण नाव दिलं आहे साईट इन्स्पेक्शन. साईट सुपरविजन, साईट इन्स्पेक्शन हे डिझायनिंग झाल्यानंतरच्या 2 सर्व्हिसेस आहेत. त्याच्यामध्ये एक ॲड ऑन म्हटलं तर आपण मटेरियल सिलेक्शनमध्ये आपण विथ नॉलेज मटेरियल सिलेक्शन फक्त गेलो आणि हे आवडलं आणि हे घ्यायचं असं नाही. मटेरियल सिलेक्शन विथ नॉलेज विथ इन्फॉर्मेशन आपण देतो आहे. त्याच्यामध्ये आपण काय सांगणार, सर हे प्लाय आहेत 50 पासून 150पर्यंत, तुम्हाला कोणतं आवडतं आहे ते तुम्ही डिसाईड करा. नो डाऊट 50वाला आहे तर हा एनी टाईम लो बजेट आहे. 60वाला आहे ठीक आहे तो थोडासा बेटर आहे. हां पण जो 90-120वाला आहे त्याच्यावरती CML नंबर आहे, तो तुम्हाला गॅरंटेड भेटणार म्हणजे कंपनीकडून वॉरंटी. तर या सगळ्या नॉलेज आपण आधी देणार. बघा प्रत्येकाचा बजेट नसतो, माहिती आहे आम्हाला. प्रत्येकजण लाखो करोडोचा फर्निचर नाही बनवू शकत. पण बघा द्यायचंच आहे मटेरियल, कोणतं पण मटेरियल घेतलं 10 वर्ष टिकतो साधारणपणे. पण मग सांगून सवरून द्यायचं. 50चा प्लाय द्यायचा आहे, मला द्यायचा आहे, पण मी सांगून देणार सर हे 50चं प्लाय आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपण त्या सर्व्हिसेसमध्ये कन्सल्टेशन म्हणजे मटेरियल सिलेक्शन आणि इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आपण ते देतो आहे. मी बघितलं आहे की जनरली जेव्हा इंटेरियर डिझायनरला काम देतात तर क्लायंटला तिथे रोज जावं लागतं किंवा वीकमध्ये 2-3 वेळा जावं लागतं किंवा काही केसेसमध्ये तर तिथंच थांबावं लागतं जेव्हा काम चालू आहे, सुट्ट्या काढून. तर त्याचा प्रॉब्लेम मी सॉल्व केला आहे. ह्या केसमध्ये काय झालं आहे की तुमच्यासाठी एक माणूस डेडिकेटेड आहे तिथे, तो तुम्हाला डेलीचे अपडेट्स टाकेल फोनवरती. तुम्ही ते बघू शकतात काय झालं आहे, आज माझं कोणते प्रोग्रेसला आहे, काय होतं आहे,
साईटवरती, तुमची हॅरेसमेंट नाही होणार. नंतर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वीकली एकदा व्हिजिट करा, पण ते असंच जस्ट वॉकिंग. त्यासाठी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही किंवा माझं काम कसं होईल, काय होईल, ते पूर्ण जबाबदारी मी घेणार. त्या केसमध्ये होतं काय की जेव्हा क्लायंटकडे मटेरियल असतो त्या केसमध्ये तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन बघायचं आहे, हमाली बघायचं आहे, सप्लायरचं पेमेंट बघायचं आहे, त्यानंतर सप्लायरला जर तुम्ही परत लेबरचं पेमेंट बघायचं आहे. आता होतं काय की तुम्ही पेमेंटसाठी सारखं तुमचा टाईम स्पेंड करणार, कधी पैसे द्यायचे आहेत, किती द्यायचे आहेत, काय द्यायचे आहेत. तर हे सगळे जे काही पॉईंट्स आहेत हे पूर्ण तुमचे पॉईंट्स हा सुपरवायझर हँडल करत असतो. म्हणजे यासाठी तुम्हाला 0 सेकंड द्यायचा आहे, तुम्हाला टाईम यामध्ये द्यायचा नाही आहे की बाबा कोणाला किती पेमेंट करायचं आहे आणि कधी करायचं आहे. दुसरं, क्लायंटकडे हा नॉलेज नसतो की बाबा लेबरला आपण कोणत्या स्टेजवर किती पैसे दिले पाहिजे. कधी कधी काय होतं की लेबरला जास्त पैसे दिले का ते पण पळतात. तर ते सगळ्यात मोठा जे शेड्युलिंग म्हणतो आपण, पेमेंट शेड्युलिंग, ती सुद्धा प्रोसेस आमचा सुपरवायझर हा साईटवरती करत असतो. म्हणजे कोणाला कधी पैसे द्यायचे आहेत, किती द्यायचे आहेत आणि काय स्टेजवरती द्यायचे आहेत. इंटिरियर डिझायनर हायर केल्यानंतर सगळ्यात मोठा पॉईंट असतो की जे काही ट्रान्सपोर्टेशन किंवा हमाल आहे ते तुमच्या साईटवरती येणार आहे. तर येणार आहे तर ते इंटिरियर डिझायनरला कॉल करतात, पण इंटिरियर डिझायनर कधी कधी बिझी असल्यामुळे कॉल उचलत नाही. अल्टिमेटली जे कोणी माणसं येतात ते कोणाला फोन करणार? ओनरला सप्लायरचे, हमालचे, ट्रान्सपोर्टेशनचे डेलीचे कॉल चालू होतात आणि तो हॅरेश होतो. आणि तो एक विचार करतो की बाबा मी हा माणूस जो इंटिरियर डिझायनर मी हायर केला हा का केला आहे? हे जर मलाच करायचं होतं तर मग मी हायर नाही केला पाहिजे, बरोबर. तर त्यासाठी मिडलमध्ये कोणतरी पर्सन हवा जो की सुपरवायझर. आता या सगळ्याचं सोल्युशन हे इंडस्ट्रीचा हा मी काढला आहे की तुम्हाला हा सुपरवायझर हा डेडिकेटेड साईटवरती पाहिजे, जो की हे सगळ्या गोष्टी जे काही हॅरेसमेंट तुम्हाला कॉल्स वगैरे तो तुम्हाला करणार नाही, तर तो त्याला करेल. ना डिझायनरला कॉल जाणार ना तुम्हाला जाणार, तो सगळं मॅनेज करून घेईल. म्हणजे जे काही हॅरेसमेंट आहे, जे काही कॉल्स आहेत किंवा जे काही आलं गेलं त्याचं रिपोर्टिंग, त्या सगळ्या गोष्टी तो मॅनेज करून घेईल. पुढे जाऊन आपलं घर एक सुंदर बनवायचं असेल किंवा ज्यांना जेन्युइन सर्व्हिस जे आपण म्हणतो की आपली फसवणूक कुठे होणार नसेल, तर त्या जागेवर अगर जर यायचं असेल तर ते मला कनेक्ट करू शकतात. जो ऑफिशियल नंबर जो ऑफिसचा आहे इंटरलक्स स्पेसचा, तर तो असा आहे की 9371776000 हा आपला ऑफिसचा ऑफिशियल नंबर आहे. त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता, कॉल करू शकता, जेणेकरून तुम्हाला आमची जी टीम आहे ती कनेक्ट होईल. येस, थँक्यू सो मच. मला AB इंटरव्ह्यूनी चान्स दिल्याबद्दल थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.